आज आपण उपवासासाठी भाजणीचे वडे तयार करणार आहोत. त्यासाठी इथं मी भागीरथीचं 200 ग्रॅमचं उपवास भाजणी पीठ घेतलं. यामध्ये 3 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून घ्यायचं. हे तेल पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. ह्याची एक छान अशी मूठ वळली की समजायचं आपल्या पिठामध्ये तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या त्या घालून घेऊया. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एक उकडलेला बटाटा यामध्ये अगदी बारीक किसून घालायचा आहे. यामुळे पिठाला छान बाइंडिंग येतं, वडे छान खुसखुशीत होतात. आता थोडं थोडं गरम पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला छान असं घट्टसर मळून घ्यायचंय. पीठ खूप जास्त पातळी मळायचं नाहीये आणि खूप जास्त घट्टही नको. आपण भाकरीचं पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ मळून घेतलं. आता हे पीठ आपण झाकून 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. 10 मिनिटानंतर बघा पीठ छान भिजलंय. आता ह्याचे वडे तयार करायला घेऊया. हाताला थोडंसं तेल लावायचं आणि लिंबाच्या आकारा एवढे इथे छोटे छोटे ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे. हे वडे थापून घेण्यासाठी प्लास्टिक पेपरचा किंवा केळीचं पान वापरू शकता. मी इथं केळीचं पान घेतले, त्यावरती थोडंसं तेल घालायचं, हाताने पसरून घ्यायचं आणि वडे थापून घ्यायचे. वडा खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड थापायचा नाहीये. साईडला जर कडा चिरटत असेल तर त्या सुद्धा या पद्धतीने बंद करून घ्यायच्या. ह्याच्या मधोमध एक होल करायचा आणि मस्त असा आपला एकसारखा वडा थापून घ्यायचा, म्हणजे वडे छान फुगतात. तेल मध्यम तापलंय, वडा तेलामध्ये सोडायचा. गॅस मिडियम ठेवायचा आहे. एका साईडने झाऱ्याने यावरती तेल सोडायचंय, म्हणजे मस्त असा वडा टम्म फुगून वरती येतो. एक साईडने छान वडा तळून घेतला, याला पलटी करून घ्यायचंय आणि दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी छान असा गोल्डन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचंय. मस्त कुरकुरीत टम्म फुगलेले उपवासाचे भाजणीचे वडे तयार आहेत. दह्याच्या चटणी सोबत किंवा उपवासाच्या चटणी सोबत सुद्धा छान लागतात. उपवासाची भाजणी वापरून उपवासाचे हे वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.